नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. नाशिकच्या फर्नांडिस वाडीजवळ जुन्या वादातून 2 गटांमध्ये वाद. दोन्ही गटानं हवेत गोळीबार केल्याची घटना. 15 ते 20 राऊंड फायर. घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण. 3 संशयित ताब्यात. विदर्भात काही तासांपासून पावसाची विश्रांती. येणाऱ्या दिवसामध्ये पावसाची तीव्रता कमी राहील, तर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुराचं संकट कायम. जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. पूर ओसरत असला तरी 2 राष्ट्रीय महामार्गासह 16 मार्ग बंद. पुराचा 10 तालुक्यातील मार्गांना फटका. पुण्याच्या इंदापुरात पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण. भंडारा जिल्ह्यातील चूलबंद नदीला पूर. गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधून विसर्ग करण्यात येत असल्यामुळे पूर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, पाल या नद्यांना पूर. ड्रोनच्या साह्यानं गडचिरोलीमधील पूरस्थिती टिपण्यात आली. पुरामुळे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली. भंडाऱ्यात 3 दिवसांपासून पावसाची संततधार. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला. पूर आलेल्या मार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पावसामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना पूर. पुरामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील आहेर नवरगाव या गावात पुराचं पाणी ओसरण्यास आता सुरुवात. नागरिकांना दिलासा. गावातील चिखल परिसरामध्ये गावातला मोठा बाजार भरतो. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे आणि वैनगंगेला आलेल्या पुरामध्ये नुकसान झालेल्यांना मदत मिळवून देणार. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. मागील 3 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठं नुकसान. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील चाणकी कोरडे इथं नागरिकांची पुराच्या वेळेत अडचण. गावाला जाणारा रस्ता पाण्याखाली जातो. पाणंद रस्त्याची देखील दुरवस्था. पर्यायी रस्त्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मागील 3 दिवसांमध्ये 3 जणांचा मृत्यू. 7 घरं पूर्णतः जमीनदोस्त, तर 265 घरांचं अंशतः नुकसान. मुसळधार पावसामुळे 84 गोठ्यांचं देखील नुकसान. गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून नुकसान. रोवणी केलेले पर्हे वाहून गेले. तात्काळ पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे 550 हेक्टर क्षेत्र बाधित. धामणगावात सर्वाधिक नुकसान. वर्धा जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे नदी नाल्यांच्या काठावरील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेकडो एकर पिकांना पुराचा फटका. 50 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. 90 घरांची देखील पडझड. हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळी उत्पादकांना महिन्याभरापूर्वी अवकाळीचा फटका. 1000 ते 1100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत. धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 2024च्या खरीप नुकसानीचे 55 कोटी मिळणार. राज्य सरकारच्या अंतिम हप्त्याच्या 1000 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजुरी. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार. पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून सोयाबीनवर कीटकनाशकाची फवारणी. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 92% भरलं. धरणामधून भीमा नदीमध्ये 15,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी उजनीचं पाणी वरदान. यवतमाळकरांची तहान भागवणारा निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो. जिल्ह्यामध्ये आठवड्यापासून पावसाच्या सरी. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात. पावसामुळे कांद्याचं नुकसान. नाफेडकडून देखील खरेदी नाही. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत. बाजारभावात चढउतार. शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली. नाफेडनं बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करण्याची मागणी. जळगावात कापसाच्या लागवडीमध्ये तब्बल 25% घट. मात्र गेल्या 5 वर्षांपासून कापसाला भाव नसल्यानं शेतकरी चिंतेत. जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 87% पेरण्या पूर्ण. जळगाव जिल्ह्यामध्ये चक्री भोपळ्याची सर्वाधिक लागवड. मात्र परराज्यामध्ये 7 रुपये किलोचा भाव. शेतकऱ्यांमध्ये नाराजी.
शिर्डीमध्ये साईबाबांना गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांकडून भरभरून दान। साईचरणी गुरुपौर्णिमेनिमित्त 60 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट, सोन्याचं फूल आणि चांदीचा हारही अर्पण। शिर्डीमधील साईबाबांच्या चरणी चेन्नई इथले साईभक्त दाम्पत्याकडून 3 लाखांचा सुवर्ण हिरेजडित ब्रोच अर्पण। ललिता मुरलीधरन आणि कॅप्टन मुरलीधरन असं या दाम्पत्याचं नाव। कोल्हापुरातील वसंतराव चौगुले शाळेमध्ये पालकांचं पाद्यपूजन आणि औक्षण करत गुरुपौर्णिमा साजरी। विद्यार्थ्यांच्या उपक्रमांमुळे पालकांचे डोळे पाणावले। 87 किलो चांदीचं महाद्वार विठ्ठल मंदिरामध्ये अर्पण। अतुल पारेख आणि गणेश आव्हाड या भक्तांकडून 1,10,00,000 रुपये किमतीचं महाद्वार अर्पण। राजस्थान आणि उदयपूरमधील कारागिरांकडून महाद्वाराचं काम। पुण्यातील त्रिशुंड मंदिर खुलं। गिरी गोसावी यांचे शिष्य गुरुपौर्णिमेला भेट द्यायचे म्हणून हे मंदिर 1 वर्षातून एकदाच उघडलं जातं। या मंदिरामध्ये 3 सोंडेचा बाप्पा विराजमान। अहिल्यानगरच्या देवगडमध्ये दत्तगुरूंच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी आली। गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसर भाविकांनी गजबजला। गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांकडून धार्मिक कार्यक्रम आणि प्रवचन कीर्तन। सिंधुदुर्गात आमदार दीपक केसरकर यांच्याकडून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा। केसरकरांच्या निवासस्थानी साईबाबांच्या पालखीचं वाजत गाजत आगमन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील माणगावचे दत्त मंदिर आणि पिंगुळी इथले राहुल महाराज मठात गुरुपौर्णिमा उत्साहात, हजारो भाविकांची उपस्थिती। वाशिमच्या कारंजा इथल्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी। दत्तयाग, रुद्रयाग आणि व्यासपूजेचं आयोजन। पुण्यामधील पुरंदर तालुक्यातील नारायणपूर इथं दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। गुरु दत्तात्रयाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या। राज्यभरातून भाविक नारायणपूरमध्ये दाखल। बीडच्या केज तालुक्यातील विडा जिल्हा परिषद गटाच्या रचनेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्षेप। विशिष्ट समाजाच्या गावांचा समावेश केल्याचा आरोप। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भोर बस स्थानकामध्ये भोरचा इतिहास सांगणारी ऐतिहासिक छायाचित्र लावली। आगार व्यवस्थापकांसह सरदारांच्या वंशजाच्या हस्ते अनावरण। ऐतिहासिक प्रतिमांनी भोरचं बस स्थानक उजळून निघालं। पुण्यामधील दारूवाला पुलाजवळ खांब कोसळला। ड्रेनेजचं काम सुरू असताना खांब कोसळला। खांब डोक्यात पडल्यानं शाळकरी मुलगी जखमी। जळगावच्या मानेगावात आटा परिसरामधील रस्त्यांची मोठी दुरवस्था। रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य। चिखलातून वाट काढताना वाहन चालकांची चांगली कसरत। नागपुरातील कामाठीमधील नव्या उड्डाणपुलावर उद्घाटनापूर्वीच खड्डे। जोरदार पावसामुळे उड्डाणपुलाच्या बांधकामाची पोलखोल। उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत मात्र सवाल उपस्थित। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामधील वॉर्ड इमारतीची प्रचंड दुरवस्था। इमारतीचा मागील भाग जीर्ण। वारंवार पत्रव्यवहार करूनही स्ट्रक्चरल ऑडिट नाही। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील माली आंबा गावातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी धोकादायक प्रवास। वरखेडी नदीवर पूल नसल्यानं बांबू आणि दोरीच्या झुलत्या पुलाचा वापर। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील एतवडे बुद्रुक इथं मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची दुरवस्था। रस्ता शोधत प्रेत घेऊन जाताना तारेवरची कसरत। स्थानिक प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। धुळे महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या 7 वर। कधी काळी 65 मराठी शाळा होत्या। तब्बल 45 शाळा बंद। विद्यार्थ्यांची संख्याही घटली। उर्दू माध्यमांच्या 13 शाळा सुरू। नांदेड शहरामध्ये अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं सुरू। रस्त्याच्या कामांमुळे सातत्यानं वाहतूक कोंडी। नागरिकांना सहन करावा लागतोय मनस्ताप। शाळकरी मुलांच्या वाहनांना देखील अडथळा। नाशिकच्या निफाड तालुक्यातील थेटाळे इथल्या रेल्वेच्या अंडरपासमध्ये 3 ते 4 फूट पाणी साचलं। जीव धोक्यात घालून वाहन चालकांना ये-जा करावी लागते। पाण्यामधून वाहनं घेऊन जाण्यास मध्य रेल्वेकडून बंदी। बुलढाणा शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग। कचऱ्याची दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। भाजीपाला बाजारामध्ये देखील घाण साचली। आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा मतदारसंघातील जिल्हा रुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य। रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली। रुग्णांचं आरोग्य धोक्यात। लक्ष देण्याची मागणी। जळगावात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। महावितरण कंपनीनं ग्राहकांना मराठीमध्ये मेसेज पाठवावे। महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना निवेदन।
बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पदयात्रेचा चौथा दिवस. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला मनसेचा पाठिंबा. मनसेचे बाळा नांदगावकर पदयात्रेत सहभागी. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात सत्ताधारी भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. गडहिंग्लजमध्ये भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील आंदोलनामध्ये सहभागी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा परभणी जिल्हा परिषदेवर मोर्चा. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या. नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर रोजंदारी वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन. आदिवासी विकास भवनाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा. जळगावातील अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय प्री सुब्रोतो कप स्पर्धेला सुरुवात. 17 वर्षाच्या आतील महिला फुटबॉल खेळणार. विविध राज्यातील शालेय संघ देखील सहभागी. कोल्हापुरातील पट्टण कोडोली गावातल्या अनंत विद्या मंदिर शाळेमध्ये 7 भाषांचं शिक्षण. 1300 विद्यार्थी कोणत्याही तक्रारीशिवाय जर्मन, रशियन, जापनीज या भाषा देखील शिकत असल्याचं समोर. बीडच्या अंबाजोगाईमध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा. डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात बाळ दफन करताना जिवंत. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयातील प्रकार. बाळावर उपचार सुरू. बुलढाण्याच्या कोलवड इथं 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. कोलवडजवळील नदीपात्रामध्ये हा मृतदेह आढळला. हरिभाऊ जाधव असं मृत व्यक्तीचं नाव. जळगावमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये खासगी बस चालक बस चालवत असल्याचा प्रकार समोर. जागरूक तरुणांनी पाठलाग करत बस थांबवली. जळगाव मार्गे अहमदाबाद ते अमरावती जाणाऱ्या खासगी बसमधील प्रकार. जळगाव जिल्ह्यामधील आंदलवाडी गावाजवळ असणाऱ्या विहिरीमुळे अपघाताची शक्यता. विहिरीला संरक्षक भिंत उभारावी किंवा विहीर बुजवावी, ग्रामस्थांची मागणी.